शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गजानन गिरे, आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आणि आज 30 जून आणि आपली सोयाबीनची पहिली पेरणी सुरू होत आहे. या शेतामध्ये आपण इनोव्हेज कंपनीचं महादेव आणि बेडवर गोदावरी कंपनीची तूर 26 तारखेला टोकन केलेली आहे. हे 8 फुटाचे बेड होते आणि त्याच्यामध्ये आपण तिफन चालवत आहोत. बघूया आता ही पेरणी कशी होत आहे. हे मकाचं शेत होतं, यामध्ये मका उगवली आहे. तर त्याच्यावर आपण मधात ट्रॅक्टर चालू आहे. हे पहा, हे ट्रॅक्टर म्हणजे अगोदर वखरून नंतर पेरणी करत आहोत. ही इनोव्हेज कंपनीची महादेव सोयाबीन, हे अशा प्रकारचे दाणे आहेत, बोल्ड दाणे आहेत. बीज प्रक्रिया आपण करत आहोत कॅस्केड. आणि खत आहे आपलं 10-26-26. आणि बैलाच्या साहाय्यानं आपण आता हा एक बेड, यावर तूर पाहू शकता आपण. ही अशी उगवण झालेली आहे. कुठे 3 झाडं, कुठे 1, कुठे 2, ही अशी तूर यावर उगवलेली आहे. ही अशी आपण पेरलेली 5-6 दिवसापूर्वी ही तूर अशी अंतर टोकन यंत्राने टाकलेली काही उगवत आहे. आणि त्यावर मकाही उगवलेली आहे. तर या मका जाण्यासाठी कोणतं तणनाशक राहील हे कॉमेंटमध्ये आपण सांगितलं तर, कोणाचा अनुभव असेल किंवा आपल्या या पिकातील मकासाठी हे तणनाशक प्रभावी आहे तर ते सांगा. यामध्ये आपण आता हे सोयाबीन पेरणी केलेली आहे टिपणीच्या साहाय्यानं. या ठिकाणी अशा प्रकारे हे एक आपण बंद केलेलं आहे तास, काकरात काकर घातलेला आहे. आणि हे शेवटचं 7वं तास ही तूर उगवलेली आहे. आणि त्या ठिकाणी बंद करायला तशी पट्टी आहे, ती दोरीनं बांधलेली दिसते आपल्याला. आणि मग हे आपण पहार बांधलेली आहे. ती पट्टी आता काढायची म्हणजे ते तास सुरू होऊन जाईल. तर अशा रीतीने आपण यावर्षी ही बेडवरील सोयाबीन आणि तूर पेरणी करत आहोत.